जालन्यात नूतन पोलीस अधीक्षकांच्या आदेशाला केराची टोपली। सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत कल्याण मटकाबरोबरच खुलेआम चालतोय वेश्या व्यवसाय। पोलीस अधीक्षकांचा न्यू शिवगंगा लॉजवर छापा, 7 महिलांसह 7 पुरुष ताब्यात। नूतन पोलीस अधीक्षकांच्या आदेशाचा कुठलाच परिणाम सदर बाजार पोलिसांवर झालेला दिसत नाहीये। त्यामुळे बस स्थानकासह जुना मोंढा, मंगल बाजार, अलंकार सारख्या चौकात उघड कल्याण मटका घेतला जात असल्याचं व्हायरल आकड्याच्या चिठ्ठ्यावरून स्पष्ट होते। आज दुपारी पोलीस अधीक्षकांच्या पथकानं बस स्थानक परिसरात असलेल्या न्यू शिवगंगा लॉजवर छापा टाकून देह व्यापार करणाऱ्या 7 महिलांसह 7 पुरुषांना ताब्यात घेतले। नूतन पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांनी पदभार घेताच सर्व अवैध धंदे बंद करण्याचे निर्देश दिले असताना सदर बाजार पोलिसांवर या आदेशाचा कसलाच परिणाम झालेला दिसत नाहीये। ठाणे हद्दीत सुरू असलेल्या कल्याण मटका आणि देह व्यापाऱ्यावरून सदर बाजार पोलिसांच्याच कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतोय। आज जालना शहरातील बस स्टँड शेजारी न्यू शिवगंगा लॉज येथे देह विक्री व्यापार सुरू असल्याची आम्हाला माहिती मिळाली। त्यानुसार आम्ही वरिष्ठांच्या परवानगीने त्या ठिकाणी देह विक्री व्यापार सुरू असल्याची खात्री केली। खात्री करून आम्ही त्या ठिकाणी छापा टाकला असता आम्हाला त्या ठिकाणी 7 महिला आणि 7 पुरुष मिळून आलेले आहेत। त्यानुसार आम्ही वरिष्ठांच्या आदेशान्वये त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करत आहोत।